Hello everyone. We start our next topic, that is non-steroidal anti-inflammatory agent. कोणता आहे? Non-steroidal anti-inflammatory agent. आता तुम्हाला anti-inflammatory माहिती? Anti-inflammatory म्हणजे काय? असे एजंट जे काय करतात, इन्फ्लामेशन कमी करतात. बरोबर आहे? इन्फ्लामेशनला काय करतात, रिड्यूस करतात. त्याला आपण म्हणतो अँटी इन्फ्लामेटरी एजंट. मग नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी एजंट म्हणजे काय? द एजंट और ड्रग which are used to reduce inflammation and pain arising from it. म्हणजे काय करतात, असे एजंट जे की इन्फ्लामेशनला रिड्यूस करतात, पण इन्फ्लामेशन सोबत होणारं जे काही पेन आहे त्याला सुद्धा काय करतात, रिड्यूस करतात. त्याला आपण काय म्हणतो, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी एजंट. मग आता ही कंडिशन कधी येईल की जेव्हा एखाद्या म्हणजे असा कोणता डिसीज आहे, डिसऑर्डर आहे की ज्यामध्ये काय होतं असेल, एखाद्या पर्सनला इन्फ्लामेशन पण होते आणि पेन पण होते, आणि त्या ठिकाणी पेन होणार, इन्फ्लामेशन होणार, अशी कोणती कंडिशन आहे? तुम्हाला माहिती, अर्थरायटिस. ओके, ज्याला आपण म्हणतो र्युमॅटॉइड अर्थरायटिस, मराठीमधून म्हणतो त्याला आपण संधिवात. त्या कंडिशनमध्ये काय होतं, जेव्हा सायनोवियल फ्लुइड जे की जॉईंटमध्ये प्रेझेंट असतं त्या ठिकाणी त्यावर काय होतो, ॲटोइम्युन डिसीज. काय होतो, ॲटोइम्युन डिसीज. आपल्या बॉडीच्या इम्युन सिस्टीमला वाटतं की ते काय आहे, फॉरेन सबस्टन्स, आणि ती काय करते इम्युन सिस्टीम, त्याला फॉरेन सबस्टन्स असतो तो आपल्या बॉडीचा पार्ट, पण आपल्या इम्युन सिस्टीमला वाटते की तो काय आहे, फॉरेन सबस्टन्स, आणि आपलीच इम्युन सिस्टीम आपल्याच बॉडीच्या पार्टवर काय करते, अटॅक करते. पर्टिक्युलरली कशावर, सायनोवियल फ्लुइडवर, आणि त्या ठिकाणी तिथलं कॉन्सन्ट्रेशन काय होते, रिड्यूस होऊन जाते. ओके, आणि जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं ॲटोमॅटिकली ते कॉन्सन्ट्रेशन काय होतं, रिड्यूस. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल, ज्यांचं 60च्या वर वय असते त्यांना पर्टिक्युलरली ह्याचा त्रास होतो, चालायला त्रास होतो, बसलं की उठायला त्रास होतो. बरोबर आहे? हे कशामुळे होते सगळं, बिकॉज ऑफ द इनसफिशियंट किंवा डिफिशियन्सी ऑफ द सायनोवियल फ्लुइड. ते काय म्हणून ॲक्ट करतं, ॲज अ ल्युब्रिकंट. ठीक आहे, आपली जॉईंट आहे, आपण इझिली मूव्ह होऊ शकतो बिकॉज ऑफ दॅट सायनोवियल फ्लुइड. ते काय करतं, इझिली आपल्याला मुवमेंटला हेल्प करतं, कारण की तो काय करतो, बोन्समधलं घर्षण, ज्याला आपण म्हणतो फ्रिक्शन, काय करतो, रिड्यूस करतो. आता बोनमधलं फ्रिक्शन रिड्यूस झाल्यामुळे काय होणार, त्या ठिकाणी घर्षण कमी होणार. घर्षण कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कोणतंही पेन होणार नाही. ओके, आणि तो काय म्हणून ॲक्ट करतो, ल्युब्रिकंट म्हणून. आता ह्या ठिकाणी काय होतं, ऑटोइम्युन डिसीज आहे, आपलीच इम्युन सिस्टीम त्यावर अटॅक करणार. त्यावर अटॅक केल्यामुळे काय होणार, त्या ठिकाणी सायनोवियलचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. सायनोवियल फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं म्हणजे त्या ठिकाणी तो ल्युब्रिकंट ॲक्शन त्याची कमी होणार. ल्युब्रिकंट ॲक्शन कमी झाल्यामुळे जे आपले बोन्स आहेत ते एकमेकांना काय व्हायला लागतील, घर्षण, घासायला लागतील, आणि जेव्हा त्या ठिकाणी बोन्स एकमेकांना घासायला लागतील त्या ठिकाणी काय होणार, पेन अरायझिंग होणार, आणि त्या पेन अराईज झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार, इन्फ्लामेशन. म्हणजेच नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी एजंट काय करतात, रुमॅटॉइड अर्थरायटिस सारखे जे काही डिसीज कंडिशन आहेत ज्यामध्ये काय होणार, इन्फ्लामेशन आणि पेन होतं, त्याला काय करतात, रिड्यूस करतात. ओके, मग असे कोणते ड्रग आहेत जे की काय करतात, इन्फ्लामेशन रिड्यूस करतात, आणि त्यामुळे होणारं जे पेन आहे ते सुद्धा काय करतात, रिड्यूस करतात. स्टार्टिंगला इंडोमिथॅसिन हा ड्रग हायली यूज करत होते, त्यानंतर फिनिलब्युटॅझोन आला, आणि नाव तुम्हाला आता सध्याच्या कंडिशनमध्ये माहिती की आयबुप्रोफेन हा जो ड्रग आहे तो पर्टिक्युलरली रुमॅटॉइड अर्थरायटिसमध्ये यूज करतो, आणि तो गोटमध्ये सुद्धा यूज करायला लागतो. मग आता बघू आपण क्लासिफिकेशन ऑफ NSAID. काय आहे बघा क्लासिफिकेशन ऑफ NSAID. देअर आर 4 मेन क्लासेस ऑफ NSAID. फर्स्ट, सॅलिसिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. पहिला कोणता आहे, सॅलिसिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, त्याचे एक्झाम्पल आहे ॲस्प्रिन. सेकंड आहे एन अरिल. अरिल मीन्स सिम्पली ॲरोमॅटिक रिंग. ओके, एन अरिल अँथ्रानिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, एक्झाम्पल आहे मेफेनॅमिक ॲसिड. थर्ड, अरिल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. अरिल म्हणजे परत एकदा ॲरोमॅटिक रिंग, म्हणजे सिम्पली आपण बेन्झिन रिंग, त्या बेन्झिन रिंगला काय किंवा एखादी ॲरोमॅटिक रिंग त्याला काय अटॅच असतो, ॲसिटिक ॲसिड CH3COOH हा ग्रुप अटॅच असतो. तसा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला आपण म्हणतो इंडोमिथॅसिन. नेक्स्ट, पायराझोल डेरिव्हेटिव्ह. पायराझोल डेरिव्हेटिव्हमध्ये 2 सब टाइप्स आहेत. पहिलं 5 पायराझोलॉन डेरिव्हेटिव्ह, एक्झाम्पल आहे एनाल्जिन, आणि सेकंड आहे पायराझोलिडिन 3,5 डायॉन, एक्झाम्पल आहे फिनिलब्युटॅझोन. रिपीट करते बघा, पहिला क्लास कोणता आहे, सॅलिसिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह,
एक्झाम्पल आहे ॲस्प्रिन. सेकंड यन अरिल अँथ्रानिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, एक्झाम्पल आहे मेफेनॅमिक ॲसिड. नंतर ॲरिल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, एक्झाम्पल आहे इंडोमिथॅसिन. नेक्स्ट पायराझोल डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये परत 2 सब टाइप्स आहेत. पहिली 5 पायराझोलॉन डेरिव्हेटिव्ह, एक्झाम्पल आहे एनाल्जिन. अँड सेकंड पायराझोलिडीन 3,5 डायऑन डायओएन. ओके, एक्झाम्पल आहे फिनिल ब्युटाझोन. हे झालं त्याचं इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन. आता बघू आपण ह्याच्या रिलेटेड ड्रग्स. ह्यामध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये 2 टाईपचे ड्रग तसे आपण 3ही स्टडी करणार आहोत. पहिला कोणता आहे इंडोमिथॅसिन, सेकंड आहे फिनिल ब्युटाझोन आणि थर्ड आहे आयबुप्रोफेन. ओके, लेट्स चेक. ठीक आहे, पहिला ड्रग बघू आपण इंडोमिथॅसिन. काय आहे इंडोमिथॅसिन. आता नावात बघा इंडोमिथॅसिन, तुम्हाला माहिती आहे क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. हे आपण अरिल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल आहे. कोणतं आहे अरिल ॲसिटिक ॲसिड. मला सांगा बरं, तर अरिल म्हणजे तुम्हाला सांगितलं एक ॲरोमॅटिक रिंग आहे आणि त्याला काय अटॅच आहे ॲसिटिक ॲसिड. ओके, आता ह्या ठिकाणी बघा बरं, हे झालं आपली ॲरोमॅटिक रिंग. कोणतं आहे अगदी बरोबर इंडॉलचं स्ट्रक्चर आहे. इंडॉल म्हणजे काय, जेव्हा बेन्झिन रिंगला बेन्झिन रिंगला 5 मेंबर रिंग अटॅच होते. 5 मेंबर रिंग ह्या ठिकाणी कोणता आहे फ्युरॅन. ओके, अटॅच होतो त्याला आपण काय म्हणतो इंडॉल. काय म्हणत असतो इंडॉल. आता ह्या ठिकाणी बघा इंडॉल अटॅच आहे. आता काय म्हणते इथं त्याची केमिस्ट्री दिलेली आहे. बेसिक आहे इंडॉल. इंडॉलच्या त्यांनी सांगितलं अरिल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजे इंडॉलच्या 3ऱ्या पोझिशनला काय अटॅच आहे कार्बोक्झिमिथिल. आणि तुम्हाला माहिती कार्बोक्झिमिथिल मीन्स नथिंग बट द ॲसिटिक ॲसिड. कार्बोक्झिमिथिल इज द नथिंग बट ॲसिटिक ॲसिड. बघा मग स्ट्रक्चर कसं आहे CH2COOH. ओके, हा झाला ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे, ठीक आहे, काय अटॅच केला आपण CH2COH. आता हा ॲक्च्युली काय झाला अरिल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. काय म्हणते बघा बरं, नंबरिंग द्यायची कशापासून आपल्या हेटेरो ॲटम पासून. रूल आठवत आहेत ना सगळ्यांना. ओके, हेटेरो ॲटम पासून नंबरिंग द्या. हेटेरोसायक्लिक इथे 1 2 3 4 5 6 7. ओके, आता बघा काय काय करायचं आहे. इट कंटेन इंडोर हेटेरोसायक्लिक. ओके, तिसऱ्या पोझिशनला काय अटॅच केला कार्बोक्झिमिथिल म्हणजेच ॲसिटिक ॲसिड अटॅच केला. नंतर बघा पॅराक्लोरो बेन्झॉइल ग्रुप ॲट 1 पोझिशन. आता पॅराक्लोरो म्हणजे तुम्हाला माहिती बेन्झिन रिंग त्याच्या पॅरा पोझिशनला म्हणजे चौथ्या कार्बन ॲटमला काय आहे क्लोरीन. आता बेन्झॉइल म्हणजे काय सिम्पली ज्याला C+O ग्रुप अटॅच असतो ह्या ग्रुपला आपण काय म्हणतो बेन्झॉइल. आणि आता हे असं स्ट्रक्चर उचलायचं आणि कितव्या पोझिशनला अटॅच करायचं पहिल्या. बघा बरं मग 1 C+O बेन्झिन रिंग आणि त्याच्या चौथ्या पोझिशनला म्हणजे पॅरा पोझिशनला काय अटॅच केला क्लोरीन. ओके, हे झालं बेन्झॉइल. नंतर काय म्हणते दुसऱ्या पोझिशनला मिथिल ग्रुप. बघा बरं दुसरा कार्बन ॲटम कुठे हा इथं काय अटॅच केला मिथिल. ओके, नेक्स्ट काय म्हणते कार्बोक्झिमिथिल झाला आणि 5व्या पोझिशनला काय अटॅच केला मिथॉक्झी. बघा 5वी पोझिशन इथं आहे. इथं अटॅच काय केलं मिथॉक्झी. मिथॉक्झी म्हणजे काय सिम्पली OCH3. जसं अल्कॉक्झी असन समजा तर OR अटॅच करतो. इथॉक्झी असन तर OC2H5 अटॅच करतो. तसंच सिम्पली हे काय आहे मिथॉक्झी म्हणजे काय मिथिलला ऑक्सिजन अटॅच. आता ह्याचं आपण बघू केमिकल नेम काय होते. तुम्हाला पॅरेंट तर आला लक्षात इंडॉल 3-वायल ॲसिटिक ॲसिड. बघा ह्या ठिकाणी लिहिते पॅरेंट कोणतं आहे इंडॉल 3-वायल ॲसिटिक ॲसिड. म्हणजे इंडॉलच्या 3ऱ्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे ॲसिटिक ॲसिड. हे झालं त्याचं पॅरेंट. आता पॅरेंटच्या व्यतिरिक्त काय काय अटॅच आहे बघा बरं. एकतर हे पॅराक्लोरो बेन्झॉइल ग्रुप. ओके, त्यानंतर बघा मिथॉक्झी आणि त्यानंतर काय आहे मिथिल. हे सगळे अटॅच आहे. त्याला अल्फाबेटिकली अरेंज करा. मग काय येणार बघा 1 इन ब्रॅकेट. नीट लक्षात घ्या की दुसरीकडे लिहू. 1 मिनिट. हे इथपर्यंत लिहून झालं सगळ्यांचं.
इथं त्याचं केमिकल नेम लिहिते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. पॅरेंट आलं लक्षात, इंडॉलिल 3-वायल ऍसिटिक ऍसिड, इंडॉल 3-वायल ऍसिटिक ऍसिड. आता बघा स्टार्टिंग कुठून करायची बघा, क्लोरोबेन्झॉइल आधी येते बघा, 3 अटॅचमेंट आहे, मिथॉक्झी, मिथिल आणि क्लोरोबेन्झॉइल. आधी काय येणार सी, बरोबर आहे. मग करा पहिल्यांदा क्लोरोबेन्झॉइल किती आहे पहिल्या कार्बन ॲटमला 1 इन ब्रॅकेट पॅरा क्लोरो बेन्झॉइल ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता मला सांगा मिथिल आधी येतं की मिथॉक्झी? आधी काय येणार मिथॉक्झी. ओके बघा मग कितव्या कार्बन ॲटमला आहे मिथॉक्झी? 5व्या. 5 मिथॉक्झी. नंतर आता हे इथं अटॅच केलं. ओके 2 मिथिल इंडॉल 3-वायल ऍसिटिक ऍसिड, इंडॉल 3-वायल ऍसिटिक ऍसिड. बघा रिपीट करते केमिकल नेम 1 इन ब्रॅकेट पॅरा क्लोरोबेन्झॉइल, 5 मिथॉक्झी, 2 मिथिल इंडॉल 3-वायल ऍसिटिक ऍसिड. हे झालं त्याचं केमिकल नेम. ओके आता बघू आपण त्याच्या प्रॉपर्टीज. ठीक आहे बघा ह्याच्या प्रॉपर्टीज. नेचर क्रिस्टलाइन पावडर, कलर पेल येलो टू ब्राउनिश. नेक्स्ट ओडर ओडरलेस, टेस्ट बिटर टेस्ट, सोल्युबिलिटी वॉटरमध्ये स्लाइटली सोल्युबल अँड स्पॅरिंगली सोल्युबल इन अल्कोहोल. रिपीट नेचर क्रिस्टलाइन पावडर, कलर पेल येलो टू ब्राउनिश, odor odorless, taste bitter taste, solubility slightly soluble in water and sparingly soluble in alcohol. Its chemical property: when its alcoholic solution is treated with NaOH, when its indomethacin. Okay, when its alcoholic solution is treated with NaOH, it startingly gives deep yellow color, then it changes to greenish yellow and finally becomes पेल येलो. ओके जेव्हा याची रिएक्शन अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ इंडोमिथॅसिन रिॲक्ट विथ NaOH, जेव्हा त्याची रिएक्शन अल्कोहोलिक सोल्युशनची रिएक्शन NaOH सोबत होते, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत होतं, तेव्हा स्टार्टिंगला कोणता कलर देतो डीप येलो कलर. नंतर तो हळूहळू कशामध्ये चेंज व्हायला लागतं ग्रीनिश येलो आणि फायनली कसा होतो पेल येलो. ही झाली त्याची केमिकल प्रॉपर्टीज. आता बघू आपण त्याचे युजेस. ओके ठीक आहे बघू आता आपण त्याचे युजेस. सिम्पली बघा यूज सगळ्यांना तुम्हाला एक तर यूज कॉमनच माहिती, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी. कशामध्ये यूज करतो रुमॅटॉइड अर्थरायटिस, जे की आत्ता सांगितलं, ऑस्टिओ अर्थरायटिस बोन्समध्ये जॉईंट होणार आणि पेन होणार. ओके गाउट डिपोजिशन ऑफ युरिक ॲसिड इन द जॉईंट, ज्यामध्ये युरिक ॲसिडचं डिपोजिशन कुठं होते जॉईंट्समध्ये, त्याला आपण म्हणतो गाउट. ओके नंतर स्पॉन्डिलिटिस सगळ्यांना माहिती, LITIS म्हणजे इन्फ्लामेशन कुठं नेक रिजन. आपले जे काही स्पायनल कॉर्ड आहेत त्या ठिकाणी काय होणार, जर समजा गॅप पडलं किंवा त्या ठिकाणी जे काही प्रॉपर फंक्शनिंग झाली नाही आणि त्या ठिकाणी इन्फ्लामेशन आल्यामुळे त्या ठिकाणी काय होणार पेन ऑकरिंग होणार, त्याला आपण म्हणतो स्पॉन्डिलिटिस. ओके नेक्स्ट डिसमेनोरिया, पेनफुल पिरियड्स किंवा मेन्स्ट्रुअल पिरियड. ओके मेन्स्ट्रुअल पिरियड कसं होणार या कंडिशनमध्ये पेनफुल, म्हणून त्याला त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण इंडोमिथॅसिन देणार. नंतर मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर कोणत्या आहेत बघा, लुम्बॅगो म्हणजे बॅक पेन असेल तरी देतो, नेक पेन आणि मायाल्जिया म्हणजे नर्व पेन. ओके ह्या आणि ETC ह्या कंडिशनमध्ये आपण काय देतो इंडोमिथॅसिन. अँड लास्ट पेन इन द मॅलिग्नंट डिसीजेस लाईक कॅन्सर. कॅन्सरच्या वेळेस जे काही मॅलिग्नंट पेन होतं त्याला रिड्यूस करण्यासाठी सुद्धा आपण काय यूज करतो इंडोमिथॅसिन. रिपीट करते बघा बरं, रुमॅटॉइड अर्थरायटिस, ऑस्टिओ अर्थरायटिस, गाउट, स्पॉन्डिलिटिस, डिसमेनोरिया, मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर लाईक लुम्बॅगो, नेक पेन अँड मायल्जिया अँड पेन इन द मॅलिग्नंट डिसीजेस. डोसेज फॉर्म कॅप्सूल्स अँड सपोजिटरी अँड ब्रँड नेम आहे सिप्लासिन, इंडोकॅप आणि इंडोमिथ. हे झाला तुमचा ड्रग कोणता इंडोमिथॅसिन. आता आपण बघू फिनिलब्युटॅझोन काय असते ते. ओके ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरला बघू आपण फिनिलब्युटॅझोन आणि आयबुप्रोफेन. ओके तोपर्यंत व्यवस्थित अभ्यास करा आणि
स्क्रीनशॉट घेऊन नोट्स तयार करा. ओके, बाय.